किती लांब आहे. लय लांब दिसतं ते ग. कुठं चालली बाप? कोणता मूवी? कोणता मूवी? मम्मी कुठे? कांतारा. कांतारा नाही, कांतारा नाही. थांबा 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 पण मला नाही बघायचंय तो. तुझ्या आवडत्या हिरोईनीचा पिक्चर आहे. मदनलाल, रश्मिका मदनलाल. मला नाही बघायचं तुझ्यामुळे चालले पण मी. ठीक आहे. कुठे आहेत मम्मी? कुठे आहेत? गाणं लागले माग, मला बॅकग्राऊंड वॉइस द्यायला लागेल. ठीक आहे. सो हॅलो अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाईज. सो आज आम्ही चाललो होतो मूवीला. ठीक आहे. थांबा मूवी बघायला. पण ऑब्विसली प्लॅन हा करणार आहे. पहिली गोष्ट तर मला तो मूवी बघायचाच नव्हता, मी सांगाल ते नंतर. ठीक आहे. सो ह्यांनी आधी प्लॅन बनवला होता, इकडं जायचं तिकडं जायचं, डिनर करून जायचं. प्लॅन फ्लॉप झालेला आहे अशा प्रकारे. जिथं खायला जायचं तिथं नॉनव्हेज होतं आणि मी नॉनव्हेज खात नाही. सो मी परत इकडं आले आता सँडविच एक्सप्रेसला. सँडविच एक्सप्रेसला आले. इथून आता मी सँडविच खाते आणि मग ठीक आहे. काय नको. तर आज इथं आलेलो आहे आम्ही मूवी बघायला सिटी प्राईडला. सिटी प्राईड, सिटी प्राईड. बघा डॉल्बी सिनेमा आहे बघा इथं लिहिले. डॉल्बी सिनेमा, डॉल्बी सिनेमाला बघ. डॉल्बी सिनेमा बघायला आलोय आम्ही. डॉल्बी सिनेमा. थांबा काहीच मला वाटलं इथं एंट्री फ्री आहे, पण एंट्री फ्री नाही बघा. 20 रुपये. बोलते ना अशी. हा बोल. कुठं आलो ते सांगा. आलोय सेकंड फ्लोअरला जायचं. नॅते मॉलला आलोय. सिटी प्राईड आहे. सिटी प्राईडला आलोय. इकडं वरती सिटी प्राईड आहे. इकडून चल इथून. सेकंड फ्लोअर वरती चाललोय आता. लेफ्ट कळत नाही, राईट कळत नाही. हा तिकडे आहे. चल ना तिकडं. सो गाईज आम्ही आलो आता इथं डॉल्बी सिनेमा. डॉल्बी सिनेमामध्ये इकडे आम्हाला मूवी बघायचा आहे. हे बघा, हे बघा, हा बघायला आलोय आम्ही. थांबा थांबा. सो गाईज तुम्ही बघू शकता बघा, इतकी मोठी मोठी स्क्रीन आहे आणि डॉल्बी सिनेमा. डॉल्बी सिनेमाला आलोय आम्ही. थांबा मूवी बघायला. ॲक्च्युली ना मला तो मूवी बघायचा नव्हता, कारण की आहे ना त्या रश्मिकाची ॲक्टिंग मी बघितली होती ह्याच्यामध्ये छावा मूवीमध्ये आणि मला बिलकुल नव्हतं आवडलं. पण हा बोलला की चल 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 बघ म्हणून, नाही का. आणि तिकीट्स वगैरे बुक केले म्हणून यावंच लागलं. आम्ही टायमिंगवर आलेलो आहे. काढायचं का? बोल ना. डॉल्बी सिनेमा आलोय आम्ही. एवढा घाण पिक्चर आहे. एशियाज फर्स्ट. प्रांत लांब. मी अशीच करतो. बोल. बोलणार नाही मी काय. नुसतं असं बॅकग्राऊंड देणार का मग? हा. ठीक आहे. सो गाईज आत्ताच आम्ही थांबा मूवी बघून आलोय. ठीक आहे. पण मला बिलकुल नाही आवडलाय. पहिली गोष्ट मला यायचं पण नव्हतं, पण सगळ्यांनी म्हणजे चांगली ॲक्टिंग केली. फक्त ती रश्मिकाने घाण केली त्या पिक्चरची. पण तिची डायलॉग डिलिव्हरी एवढी घाण आहे ना, पण विचार पण नाही करू शकत. बाकी आयुष्मान खुराना असो या फिर बाकी सगळे असो, त्यांनी सगळ्यांनी चांगली ॲक्टिंग केली आहे. पिक्चर चांगला आहे, पण मला असं वाटलं की ना सगळे त्यांचे प्रिव्हियसवाले जे पिक्चर आहेत ना त्यांचं सगळं त्यांनी टाकत बसलेत की हाय युनिव्हर्स आहे. हा युनिव्हर्स आहे. हा बोलतो काय तरी युनिव्हर्स आहे काय मला नाही माहीत. पण मला एवढी मजा नाही आली. तुम्हाला जर टाइमपास करायला जायचं असेल तर जाऊ शकता. आणि रश्मिकाचे जर फॅन असेल तरच जाऊ, अदरवाईज नका. एवढी घाण असते ती, एवढी घाण. मला तर छावाला पण जायचं नव्हतं, पण उगाच तो आपल्या संभाजी महाराजांवर पिक्चर होता म्हणूनसाठी मी गेले आणि विकी कौशल ॲक्टिंग करत होता. अदरवाईज ती त्याच्यातच तिची ॲक्टिंग बघून मला फार माझा मूड ऑफ झालेला. जाऊ द्या काय थांबा.
हलू नको. हल्ला सगळं आता तर इकडे घेऊन हल्ला हल्ल. सो गाईज आमचा मूवी बघून झालाय आणि आता आम्ही चाललोय वेट करतोय आम्ही थोडासा. आम्ही कुठं बसलो सगळं खाली झाले. 10:30 वाजलेत. 10:30 नाही 11 वाजलेत. 11 वाजलेत आणि मला भूक लागली. मी फक्त एक सँडविच खाल्ले आणि ह्यानी मस्त 4 रोट्या खाल्ल्यात. रोट्या आणि नॉनव्हेज रुमाली रोटी आणि खिमा खाल्ला. आणि आता मला भूक लागली आणि आता मला जात होतं काहीतरी खायला द्यायचं. मी आधीच सांग मला नाही माहिती. जेव्हा खा म्हणल्यावर खात नाही ना. अच्छा नॉनव्हेज खाऊ मी. व्हेज तर दिलं होतं तुला. पनीरने खाल्ला असं तर मग बा मला सँडविच नव्हतं खायचं. पनीरने खाल्ला असं पनीर पण नव्हतं खायचं. आता मी पोहे खाणार. पुढं चालू ओपन असल्यावरती. आता मी जाताना काहीतरी खाणार आधी मग नाही तर मला झोपच नाही येणार. चालत. सो चलो अभी निकलते हम. मूवी तुला कसं वाटलं सांग जरा मला. थांबा एवढा खास नव्हता. फक्त आयुष्मानची ऍक्टिंग एकदम. हां आयुष्मानवर नजर नव्हती हटत पण मधी नजर हटवायला रश्मिका मदन लाल येत होते. म्हणून साठी पूर्ण फोकस झाला होता आमचा. तुझी फेवरेट आहे ना. फेवरेट हिरोईन आहे ना. तुझी फेवरेट हिरोईन पण येत नाही. ऍक्टिंगचा ए पण येत नाही. तुझ्यापेक्षा भारी ऍक्टिंग तर मी करेन. ती कशी करतो फक्त. आणि एवढे डोळे असे. दिल धडक रहा है. तुम्हारा दिल धडक रहा है. हा गुजराती मध्ये टाकत होती. तुम्हारा दिल धडक रहा है मेरा नहीं धडक. गुजराती मध्ये का. हा गुजराती. तिला धड हिंदी येत नाही. तिला का घेतात मला तेच समजत नाही बस. तुझीच फेवरेट आहे ना. एवढा बटाट्या डोळ्याची अशी बघतो ती. आधी तिच्या डोळ्यात मग ती येते. लहान पिक्चर मी तर झोपलेच होते. आणि त्याच्यामध्ये वॅम्पायर दाखवली ना ती. नाही हा वॅम्पायर का फॅम्पायर नोरा फतेही पण आहे. वॅम्पायर दाखवली. कुणाचं डोकं होतंय पहिली गोष्ट. नोरा फतेहीला वॅम्पायर बनवायचं काय माहिती है ना. आणि मला इरिटेट केले थिएटर मध्ये. माझ्या मागे ती पोर बसलेली झापडी. अरे तुम्ही बसताय नीट तर व्यवस्थित तरी बसता ना. मागं बसलाय आणि त्या सीटला लाथ मारतो. एवढं मोठं तुम्ही झोपायचं सीट घ्यायचं नाही. एवढं तुला टांगा मोठा आहेत तर. मी ओरडले मग त्याला. म्हटलं माझं पाय घेऊन बसायचं. बरं तरी भांडण नाही केली. भांडणच केलं होतं. माझ्या डोक्यात गेलं होतं. दुसऱ्यांदा त्यांनी केलं असतं ना मी ओरडलेच असते त्याला. मूर्ख असे का लोक असतात काय माहिती. चल ना आता जाऊया ना. भूक लागली. कुठं जायचंय. कुठं लावू गाडी. होय तिकडं. गाईज आता आम्ही इथे थांबलोय आणि आता आम्ही चाललोय कुठं. मेरिडियनला अगेन. मेरिडियन इज फेवरेट. सो आता तिकडे चाललोय आईस्क्रीम खायला. पण तरी पण आईस्क्रीम माझी भूक जाणार नाही. नॅचरल मध्ये लिची नाही भेटत. विचारू ना आपण. ठीक आहे विचार मग आम्ही बघतो आधी. आणि तरी पण मला भूक लागली. मी आधी सांगते मला खायचंय. नाही तर मी उद्या उठणार नाही आणि मी ऑफिसला जाणार नाही. नॅचरलला जाऊ. ठीक आहे.